जननी माता भक्त्यान शक्तीचा उपासक रामभक्त ओंकार हनुमंतराया पुन्हा महाराष्ट्राच्या राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांना संभाजीराजांना घडवलं त्या रणरागिणी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना दिवाण वंदन करून अशी लाखात लेखणी आणि माझ्या साहेबाची लेखणी अशी लेखणी
वंदन हे तुला मायेच्या बाळा, स्मरतो नाम तुझे नामो तुझा लळा, स्मरतो नाम तुझे नामो तुझा लळा. मनमोहक हे रूप तुझे, मनमोहक हे रूप तुझे, स्मरतो नाम तुझे नामो तुझा लळा, स्मरतो नाम तुझे नामो तुझा लळा.
विलास विजेंद्र गाती आज रे विलास विजेंद्र गाती आज रे स्मरतो नाम तुझे लागो तुझा नाम. स्मरतो नाम तुझे लागो तुझा नाम. बोले बाळका मायेच्या बाळका गौरी माया राम जगती गोजे संगे
सांगितल्याशिवाय कशाची माहिती असणार? आंबा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. काय म्हणालीस? आंबा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. तुम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. अगं ह्या बाजारी तर फार दिवसापासून मी वाट बघत आहे, बरोबर आहे ना? पण मी काय म्हणते, आपल्या राज्य गवळणी पुष्कळ आहे. बरं पुष्कळ आहे म्हणून खरी आहे, होय. पण आपण मुली तरण्यात त्या बरोबर आहे. बरोबर ना? बरोबर आहे. समोर यमुनेचा घाट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये अवघड वाट आहे, बरोबर आहे. आणि पुढे जाऊन मग म्हणायचं म्हटलं तर असं आहे काय म्हणायचं की बरं? त्याच्यामध्ये चोरांचा सुळसुळाट आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. म्हणून काय मी म्हणते काय म्हणते? की आपण मुली मुली जाऊन बाजार होईल का? आपण मुली मुली जाऊन बाजार होणार नाही. म्हणून मी काय म्हणते, आपल्यामध्ये एखादी शहाणी नंदी होणं असली पाहिजे, बरी कौलाद घातलीच पाहिजे. बरोबर ना? बरोबर कारण आहे. म्हणतात ना, वासरात नगरी आहे शहाणी, बरोबर ना? बरोबर आहे. मग तुझ्या माहितीप्रमाणे एखादी मावशी आहे का? माझ्या माहितीनुसार एक मावशी आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण ती मावशी अशी असली पाहिजे, नुसती नलाचा पाणी तलावाने भेंड्याची भाजी बुलबुली तशी मावशी तशी मावशी नाही आहे. नको. नको. आपल्याला मावशी अशी पाहिजे की मालाची सुरुवात करण्यापासून हा. तर अगदी माल संपून बाजार संपेपर्यंत पर्यंत त्या मावशीला बाजाराची माहिती असली पाहिजे. मग अशा प्रकारच्या आपल्या मावशी, पाहिजे. बरोबर. मग तू म्हणतेस ते आपल्या वरच्या ठकाळी मावशी का? सकाळी काही हरकत नाही, मी तिला आरोग्य पाहते. बघते तर. हाय अगे ए मावशी ग, अगं थांबून घे. ऐकून का गं? काय म्हणाले मावशी? अगं थापी दे, थापी दे. मावशी थापी दे. आता काय मावशी थापी दे?
मावशी काय थापिते? मला वाटतं मावशी भाकरी जातात असेल. अगं पण एवढ्या सकाळी काय सांगताय आता तुम्हाला? काय हरकत नाही, मावशी काय थापते आणि काय सकाळपर्यंत थापणार आहे ते आता मावशी आल्यावरच आपल्याला समजेल, बरोबर ना? काही हरकत नाही, पुन्हा एकदा मारून पाहते. अगं ए मावशी का अगं सांगितलं नाही एकदा थापते. मावशी काहीतरी आज फारच वाचन झालेली दिसते, मला तर काही शंकाच वाटते थोडी बरोबर ना? काही हरकत नाही, बोलणार मारून पाहते. अगं ए मावशी का अगं आले 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 मुलीनं. मला बोलावण्याचं कारण हॅलो, अगं मावशी ग, तुला बोलवण्याचं कारण ते आम्ही नंतर सांगू, पण मी तुला पहिल्यांदा हरवली मारली हरवली मारली? तेव्हा तू काय म्हणालीस? थापीते. थापी दे. पण तू एवढ्या सकाळी काय थापत होतीस? सांगितलंच पाहिजे का? सांगितलंच पाहिजे. काय काय मावशी का? हा. आता थापायचं काम करत आहे. थापायचं काम आपलंच आहे. आपलंच आहे का? कारण आपली परंपरा ही जनाबाईची आहे. बरोबर ना? आता लक्षात आलं असेल. बरोबर. चिमटा काढलाय चिमटा. हा. कसं माहितीये का? हा. थापीचे काय माहितीये का? आपण गवळ्याच्या मुली. बरोबर. आणि गवळ्यांचं काम काय असतं? की गवळ्यांचं काम काय करायचं असतं? दही, दूध, ताक, लोणी विक्रीचं. बरोबर आहे. परंतु हा. सध्या एका वस्तूला फार किंमत आहे. काय म्हणतेस काय? हा, त्या काय माहितीये का? काय गोमूत्र आणि शेण्या. म्हणतेस काय? हा, गोमूत्र आणि शेण्या. हा, त्या शेण्या मी थापीत होते. हा. कारण हा. त्या बाजाराला मी घेऊन जाणार आहे. शेणी बदलायला घेऊन जाणार आहे. शेण्या बाजाराला घेऊन जाणार आहे. हा. पण त्या घेऊन जात असताना हा. तेव्हा गोमूत्रामध्ये भिजवून देणार आहे. काय म्हणतेस काय? गोमूत्रामध्ये भिजवून देणार आहे. माझ्या गाईचं जे गोमूत्र आहे, हा. हिंदू धर्माच्या प्रथेनुसार बरोबर. गोमूत्राला फार महत्व महत्व आहे. आहे. बरोबर. बरोबर आहे. आणि त्या गोमूत्रामध्ये ते शेण भिजवून त्याच्या गोवऱ्या करणार हा. आणि त्या शिवभक्ताला देणार आहे. बरोबर. आपल्या पाठीमागून येणारे जे शिवभक्त आहेत ना, हा. त्या शिवभक्तांना फार त्याची किंमत माहिती आहे. हा. त्यामुळे त्याला मी आधी विकणार आहे. हा. बघूया किमतीला कुठल्या घेता येते. काय हरकत नाही. तुला मुलीचा काय विचार आहे मला बोलायचा अगं, काय? आम्हा मुली-मुलींचा विचार आहे महत्वाचा बाजार. मुलीचा विचार आहे होय. अगं, त्यात विचार काय करायचा? अगं, विचार म्हणजे हा. आमच्या मुलीमध्ये कधी शाणगंदी गवळ असली पाहिजे, अगं, ते येणारच की. म्हणून आम्ही तुझी निवड केलेली आहे. परंतु मुलींनी मथुरेच्या बाजाराचा विचारच का करायचा? हा? तो मान आपलाच आहे. बरोबर ना? हा. कारण काय झालं माहितीये का? काय झालं? एकदा गवळ्याने पण तो प्रयत्न करून बघितलेला आहे. गवळ्यांनी पहिला बाजार केला. केलं ना? पण काय झालं? पण त्याचा काय झालं? बाजार काढता झाला नाही. लाखाचे 12 करून आले नाही. 12,000 करोड आले आहे. बरोबर ना? आणि रसिक प्रेक्षक हो, हा. तीच परंपरा आज सुद्धा चालू आहे. बरोबर. घरातला आपला गवळी जर बाजारात 100 रुपये घेऊन गेला, तर काय करतो? 100 रुपयाचा वाटोळा लावून येतो. बरोबर ना? पण घरातली गवळण जाऊ द्या, हा. बाजाराला गेली की 100 10 रुपये परत आणणार. म्हणजे आणला. ही परंपरा आज कारण चालू आहे. तुला बाजाराची माहिती आहे. पण मला काय म्हणायचं होतं माहितीये का गवळणे, हा. की जर ह्या गवळ्याला बाजार जमला नाही बरोबर. तर पाठवून येणारे बाजार कसा करतील? ते आता बघूया सगळं बघायचंय बरं. आपल्याला. बरोबर ना? हे बाजार कशा क्रांतीवरती करतायत बरोबर. आणि कुठल्या बाजूने करतायत बरोबर. ते आपल्याला बघायचं. बरं, हा. बाजाराला जाताना घेतलं काय नेसलं काय सांगता आलं पाहिजे फटाफट. बरोबर ना? हा. अगं, विक्रीला घेतलाय घडा. हा. हड्ड्यावर अंडे 7. हा. हड्ड्यावर अंडे 7. त्याच्यावर घेतला घडा. हा. घड्यावर घेतली दह्याची घडी. दह्याची घडी. आणि नेसले बघा 9वारी पैठणी साडी. बरं, बरं, चला बघू बाजाराला जाऊया. बरं, मावशे? हा. अगं, लय हुशार दिसतेस. म्हणजे तुला काय? असं तसं मला समजू नको. हा. अगं, तुला अजून माझी ओळख पटलेली नाही भगवती दादा. अगं, आमचा मुलीचा विचारलास हा. आणि तुझ्याला कोण सांगणार? माझं सांगितलं अगं, कशा? सांगितलंच पाहिजे. अगं, माझं कसं माहितीये का? हा. काट्याच्या आणि वरवस्ती ती जगाव हा. वसाडी एका वसेची ना. काय म्हणतेस का? हा. हा. वसेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 छोटे एक घडेची ना. काय म्हणतेस का? घडीची ना? हा. घडेची ना त्याने आणले 3 मडकी, 2 कच्ची एक भाजेची ना. बरोबर. आणि भाजेची ना त्याचे आले 3 रुपये, 2 खोटे एक चांगल्याची ना. बरोबर. सकाराम मोळवाळी, हा. आमचे गुरुवारी समान तुम्ही आहात. बरोबर. या विषयाला पुढे चालले यायचे तुम्ही. जा ना. आपल्याला याच्यावरती चालणारच आहोत. बरोबर. बघ, हा. मी बाजाराला गाय
काय घेतलं ते सगळं सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. हे बघ, केरुणाने शृंगार वेणी फणी हा. आणि विक्रीला घेतलंय गोमूत्र आणि लोणी. तेच काय काय गोमूत्र घेतलंय? गोमूत्र आणि शेणी. शेणी. हा. शेणी घेतलंय. बरोबर. बरं मावशे, हा. बाजारला आपण कशा पद्धतीने जायचा? राधिका बाई हा. बाजारात जायचं बरोबर आहे, बरोबर. पण या गवळणीवरती हा. गवळणीवरती बाजार करण्याची वेळ का आली? का आली? गवळणीचं काम का पहिलं? कारण गवळ्याला बाजार जमलेलाच नाही. पहिलं काम काय आपलं आपलं घर सांभाळणार. बरोबर. गवळणी फायदा व्यवहार करून त्याची गवळी करायची. हा. परंतु गवळणीवरती बाजार करायची वेळ का आली हा. ते पहिलं आपण सांगणार आहोत. बरोबर. नंतर आपण बाजार जाणार आहोत. काय असं बरोबर. बरं? म्हणजे काय माहितीये का की गवळणीवरती बाजार करायची वेळ का आली हे आपण सांगणार आहोत. हा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला बाजार जमला नाही तर मग आज तुम्ही काय घेऊन येणार. बरोबर. बरोबर. हा. अगदी बरोबर. पहिल्या बारीला तुम्ही बाजार कसा करणार हा. कारण तुम्हाला बाजार जमलेलंच नाही. बरोबर. पहिला बाजार करायचा प्रयत्न केला होय. पण मग नंतर तुम्ही काय करणार ते आम्हाला बघायचं. बरोबर. सगळं बरोबर. बघा, 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 बघा. मग कसं माहितीये का? हा. हॅलो. गवळी गेले बाजारी थाट, लावून आले मालाची वाट. अहो गवळी गेले बाजारी थाट, लावून आले मालाची वाट. आता गवळ्यांना देऊया खाट ग, आता गवळ्यांना देऊया खाट ग. अगं साजन बन गवळी गेली हा. म्हणजे काय झालं माहितीये का मालाची वाट लावलेली आहे पूर्ण. बाजाराला गेले हा. परंतु त्यांचा माल सांभाळता आला नाही. बरोबर. हा. म्हणून म्हणाले हा. गवळी गेले बाजारी साठ आणि लावून आले मालाची वाट. मालाची वाट. आता गवळ्याला देऊया खाट, आता त्याला बसायला काम देऊया. काय करायचं यांना घरी बसवायची, खाट दुसरी द्यायची खाट द्यायची त्याला बसायला. आणि मग शेण्या कशाला द्यायच्या ते बघू आपण. खाल ना. हा. हा. म्हणून म्हणाले गवळी गेले बाजारी साठ आणि लावून आले मालाची वाट. आता गवळ्याला देऊया खाट ग, आता गवळ्याला देऊया खाट ग. हा. आता साजने म्हणे झाली मंजूळ पहाट ग. बरोबर आहे. कसं माहितीये का? आता पाठ झालेली आहे. हे शेजारी जाती
सांगे राधिका त्या वेदिका साज सांगे राधिका न वेदिका सात शृंगार करा ग साज शृंगार करा ग मन मोहुनी गाणी गाऊनी गवळणी चालल्या ग गवळणी चालल्या शुभ वेळेची आहे ही पाठ वाऱ्याची बघा आली ही लाट अरे काय ही लाट. हा थोडं म्हणते का घेऊनी डोईवर माठ ग आज घेऊनी डोईवर माठ ग अग सासरे माय झाले मंतर पाठ ग.
काल रात्री झोपे जमा देवा हा मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण रात्रीने बोलायचं काय एवढं हा की आपल्या गोकुळातून हा गवळणी मथुरे बाजारपेठेकडे निघालेला आहे बर त्याचा रस्ता प्रतिबंध करणं हे काम मी तुझ्यावर सोपवत आहे हा देवा हा गवळणी किती आहेत गवळणी गवळणी आहे 16,108 गवळणी आहे देवा हा 16,108 गवळणी हा आणि सुदाम एकटा हे सुद्धा मेरी एकटा असला हे कसं शक्य आहे देवा ते आहे कारण तू माझा आहे आणि माझा तुझा आहे असं म्हणतेस काही हरकत नाही येतच तर ठीक आहे हा या चळवळीचे सांगणे आहे सचिव सुर्वे यांचं छोट्या मुलीसाठी 100 रुपये बक्षीस आहे मंडळाचा आभार आहे. चांगल्या बोलायचं आमचे गुरुवर बंधू भार्गव नरेश यांचे शिष्य ज्यांनी आयुष्यभर सेवा केली असे सीताराम थोरगे यांच्याकडून 100 रुपये आमच्या कलावंतांना बक्षीस आलेलं आहे हवा आपलं शतशः ऋणी आहोत धन्यवाद चला का म्हणलं दही घ्या दही घ्या दही अगं शेणी घ्या शेणी घ्या शेणी काही हरकत नाही दूध घ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ह्या प्रकारे असलं पाहिजे सर्वप्रथम तर मी आभार मानून राहतो हाय आगे गवळणी लो उभ्या राहा ग. आगे नाही उभ्या राहणार काही हरकत नाही सर्वप्रथम एक मुलाला पाहतो अरे मुलाशी समोर ये तो आलीस कुठून आणि जाणार कुठे काही हरकत नाही या मुलीमध्ये ही म्हातारी जी आहे ती फार वाटणार दिसत आहे आणि सर्वप्रथम आता तिला जाणवून पाहिली पाहिजे अगं ए म्हातारे म्हातारे म्हणतेस काय अगं म्हातारे म्हणून तुला काय तरणी म्हणू काय त्यामुळे हा माहितीये का म्हातारे काय तरणी म्हणू वाड्यामध्ये लाताडी हा गुरु मांडायला बरोबर गवळ्याचा विषय आपला हा वाड्यामध्ये लाताडी हा. आणि घरामध्ये म्हातारी असली पाहिजे काय म्हणते म्हातारी म्हातारी तरच जनावर सरळ जातात बरोबर ना नाहीतर काय होते अनेक जनावर काय झाली माहितीये का हा उंडगी निघालेली आहेत काय म्हणतेस काय हा. काय म्हणतेस बरीच जनावर अशी आहेत हा. की उंडगी निघालेली आहेत असं हा त्यांना आपल्या बरोबर घ्यायचीच नाही बरं ठीक आहे बरं म्हणते हा. तू आलीस कुठे आणि जाणार ते कुठे विचारणार तू कोण अगं मला ओळखलंच नाही तू ओळखायला काय मोठा राजा लागला वय अगं असं नाही हा. अगं मला भगवान श्रीकृष्णाचा सवंगडी सुदाम असे म्हणतात सुद्धा म्हणतात होय तू कशाला आलाय सांगते अगं मी तुझा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी आलेलो आहे म्हणजे तू पुरुषार्थ घालून राहिला अगं मी पुरुषा म्हटल्यानंतर पुरुषार्थ वाजवणारच होय रे. असं आहे ना पण मला पुरुषार्थाची लक्षणं सांगायची आहेत काय म्हणते काय सांगायचे पुरुषार्थाची लक्षणे आणि ती प्राप्त कशी कराल बरोबर ना किंवा त्याची तू आता रस्ता अडवायला आलाय हा. म्हणजे तू प्राप्त किती केले बरोबर की 4 आहेत हा कर्म बरोबर धर्म धर्म अर्थ हा. आणि मोक्ष बरोबर ही 4च्या 4 प्राप्त करतो त्याला काय म्हणतात काय म्हणतात पुरुषार्थ बरोबर ना तू याच्यामध्ये कुठे बसतोस ते आम्हाला सांगायचं आपल्या मागून जे येणारे आहेत हा. ना ते सकाळपर्यंत नक्की सांगतो कोण प्रकाश बुवा का बरोबर हा. ठीक आहे प्रकाश बुवानी सांगायचं आहे बरोबर की तुम्ही याच्यात किती प्राप्त केली बरं सांगते तर पुरुषार्थ श्रेष्ठ करायचं इथं येऊन बरोबर नाही काम तुम्हाला सांगा हा माझी सवय अशी आहे हा. तर तकाला जाऊन भांड्याला बोलायचं नाही बरोबर शक्ती तुला करायला आलोय बरं. तर तुम्ही पुरुष श्रेष्ठ करता तर त्या ताकदीने उतरायचं आणि हा. तुम्ही कसे करणार आणि त्या ताकद बरोबर आहे ना बरोबर हा सामना कसा आला पाहिजे पुरुषार्थाची 4 लक्षणं आहेत हा की तुम्ही किती प्राप्त केलेत बरोबर आणि जर का ती प्राप्त केली तर पुरुषार्थ श्रेष्ठ करा बरोबर नाही तर गमगुमान मागण्यावर बरोबर आहे बरोबर हा त्यानंतर पुरुषार्थाची लक्षणं झालीच बरोबर पुरुषार्थाची व्याख्या सुद्धा सांगायची ती हंबीररावाने सांगायची आहे. काय म्हणताय काय पुरुषार्थाची व्याख्या हा. काही कुणी सांगायची आहे अगदी रामायण हंबीररावांनी बरोबर हा वाट बघतोय मी आता चालतंय परंतु तुम्हाला बाजाराला जाता येणार नाही मला जाता येणार नाही होय. बरं मग काय केलं पाहिजे तुझी ओळख मला सांगितली पाहिजे माझी ओळख कारण हा
घेत का म्हणतेस काय हा त्यांनी भयंकर त्रास दिलेला आहे असं आहे हा अरे हा भामट्याला सवय झालेली आहे हा काय काहीतरी खोटा छाप सांगायचा हा आणि हा. काय करायचं माहितीये का हा. की सुदाम सांगायचं हा. इंद्र सांगायचं बरोबर. भगवान श्रीकृष्ण सांगायचं नाव हा. आणि आमच्या मालाची लयलूट करायची हा. तर हे ओळख सांगितल्याशिवाय मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही बरोबर हॅलो संतोष हुमणे सॉरी अभिनव हुमणे याचकडून नृत्य करणाऱ्या मुलींसाठी 200 रुपयाचं बक्षीस आले आहे. त्यांना आभारी आहे. हॅलो हॅलो विठ्ठल कुटेकर त्यांच्याकडून या लहान मुलांसाठी बक्षीस आलेलं आहे तरी आम्ही सोड हिरा महेंद्र कला त्यांचे आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद सतत श्रावणी शाहीर विजय सुंदरे तू पटकन बरोबर माझी ओळख अडकायची आहे ऐकून घे हा हाय हॅलो शाहीर विजय सुंदरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शाहीर विजयकुमार शाहिरी मानाचा मुद्रा अगं ओरडून सांगतो तुला मी राधे राधे जरा थांब अगं ओरडून सांगतो तुला मी राधे राधे जरा थांब देवाचा विकास तुला अगं राधे देवाचा विकास तुला काय म्हणालो काय म्हणालास अगं ओरडून सांगतोय तुला मी राधे राधे जरा थांब दे जरा थांब. आणि देवाचा तास ग मी सुद्धा म्हणजे तुला सोन्याची नगरी करून दिलं तोच का सोना? बरे बरे तोच मी बरं, मला सांग. काय म्हणतात या सुदामाला जी सोन्याची नगरी करून दिली हा त्यावेळेला सुदाम बरोबर तूच ना मीच तो तुझ्या बायको तुला पोहे तयार करून दिले होते बरोबर आहे बरोबर हा ते बायकोनी तयार करून दिलेले पोहे भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेला बरोबर बरोबर हा तर ते पोहे तिनं कशावरती भाजले होते बरोबर आणि हा. ते पोहे तिनं कशाचे बनवले होते बरोबर ते हंबीररावाने ते सांगायचं कोणी सांगायचं हंबीररावाने जेवढे प्रश्न विचारेल तेवढ्या प्रश्नाची उत्तर द्यायची कारण बरोबर ना पार्वतीनं प्रश्न विचारायचा आणि शेतकऱ्याला त्याचं उत्तर द्यायचं बघूया किती सत्ता बरोबर ना कार्यक्रम करायचं कसं करायचा कारण ही तळेगाववाले म्हणण्याची क्वालिटी आहे क्वालिटी Quality. कार्यक्रम करताना कसं करायचं हा. हिशेब म्हणजे हिशेब हिशोब म्हणजे हिशोब चला तर. मग पुढे कसं होतंय का? हाय. या 100 रुपयाचं सांगणं संतोष होतेकर यांचं बारी सकाळपर्यंत असेच ठासून झाले हा. पाहिजे. होय होय तुमचा आशीर्वाद सगळा तुला देऊन राहू दे. काय म्हणालो हुकुम देवाने मला देऊनी देवाने हुकूम आणि म्हणून आलो का मी धावणी अरे हा पण तुझ्या देवाने जे हुकूम तुला दिलाय ना अरे, त्या देवाला माझ्या पायाची धूळ मी दिली होती काय म्हणतेस का हा, तुला माहितीच असेल अशी म्हणते होय हा नारदाचं गर्भधारण करण्यासाठी माझ्या पायाची धूळ देवाला दिली होती हा हा अशा माझ्या गवळणी आहेत अशी म्हणते का तुला सांग कसं आहे ते काही हरकत नाही म्हणून पुढे कसं म्हणते का हाय अगं रस्ता तुझा बंद केला मी
अशी होय? पण तुला पुढे जाता येणार नाही, तुम्ही एवढं झाडाखाली बसून राहायचं आहे. बघ वसनाला पक्की आहे, बरोबर ना? हलणार नाही. काही हरकत नाही. हा पुन्हा एकदा आवाज करून पाहतो. कोण आहे तिकडे? नमस्कार असं देवा. बाबा, देवा, तुला सांगितलेली कामगिरी. देवा, हा. सांगितलेली कामगिरी रुपयाबंदा, परंतु त्याच्यामध्ये एक चालण्याची खोट आहे. घराण्याची खोट आहे. चालण्याची खोट आहे. ती कशी काय? ती अशी हा. की ती चार गवळणी जेव्हा जवळ निघाली आहे, हा. त्याच्यामध्ये एक म्हातारी गवळण आहे. एक म्हातारी आहे का? एक म्हातारी आहे आणि ती फार वात्रट आहे. असं आहे का? हा, ती फार वात्रट आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की तुम्ही तिला स्वतः गेलं पाहिजे. ठीक आहे, काय हरकत नाही, मी स्वतः जातो. ठीक आहे, प्रश्न आहे. चला का मुलीनं? दही घ्या, दही घ्या, जास्त गावलेली असलं पाहिजे. काय होती आहे? अगं, हा तू आलीस कुठे आणि जाणार कुठे? आणि हे विचारायला पहिलं तू कोण सांग मला. अगं मी. कारण मगाशी एकाला पुरुषार्थ विचारताय, हा. आता तुझ्या उपर चपा ठेवू का? अगं मी कोण माहितीये का? हा. हे संपूर्ण जग आहे, संपूर्ण जग आहे. विश्व आहे. हा ते मी उभं केलंय. हा. माझ्यामुळे चाललंय. तुझ्यामुळे चाललंय. हा. म्हणजे अमेरिका तिकडे असं नाही. हा. तू भगवान श्रीकृष्ण ना रे. हा, मी भगवान श्रीकृष्ण. मग तुला राधा का आवडली? त्या राधेमध्ये जीव तुझा का गुंतला? अरे, माझी राधेवरती भक्ती होती. राधेवरती भक्ती होती. राधेवरती माझ्यावरती भक्ती होती. असं म्हणायचं आहे होय? हा. त्याच्याही पलीकडे जाऊन राधा होती. हा. कारण तू ज्या वेळेला राधा 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 म्हणायला लागलास, बरोबर. त्यावेळेला त्या धारा व्हावं लागल्या हा. आणि धारा धारा करता 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 राधा. राधा म्हणू लागलास. बरोबर बरोबर. हा. तुझी ओळख तेव्हा पटकन सांगा बरोबर. ठीक आहे. हॅलो, या अग सावळा हारी कृष्ण मुरारी, सावळा हारी कृष्ण मुरारी, उभा तुझ्या पुढे वनात आले भगवान विष्णूच्या मनात. सावळा हारी कृष्ण मुरारी, अगं उभा तुझ्या पुढे वनात आले भगवान विष्णूच्या मनात, म्हणून अवतार घेतला मी जनात. हा, पुढे कसं ऐकून घे. आपल्या समुद्र रूपामध्ये हा, टाइम कमी आहे. हाय गोमाय सर्व गोकुळ पटलेली आहे. आता आमची एक विनवणी आहे ती पटकन ऐकून घ्यायची देवा. कारण
जरी आम्ही किती दिवस प्रयत्न केला दोरावरी करायचा तरी तुझं मला ऐकलंच पाहिजे. म्हणून आमची एक विनवणी ऐकून घे पटकन बनवू. अगं दयेचा दिन दयाळो तसं तुझ्याशी आज मी बोलो. अगं दयेचा दिन दयाळो तसं तुझ्याशी आज मी बोलो. आणि शरण तुला चुकालो देवा तुला लोटांगण या थोडी 200 रुपयाचे सामने कोणाचं माहिती आहे का? गुरुवारी बंधू भार्गव नरेश बरोबर आहे. यांचे शिष्य हा. यशवंत गणेश नारगोलीवाले बरोबर. यांची मंडळी हा
गाजला हा. पण वर्षभर झगडत झंड बरोबर ना अनेक मंदिरं तशीच पडलेली आहेत बरोबर आहे परंतु ह्या लोकांनी हा जास्त मंडळी नाहीये 30 बरोबर. 35 घर आहेत बंधू बरोबर ना हा. 30-35 घर आहेत आणि दुसरं एक मंदिर बांधलेलं आणि आहे. या 30-35 घराण्याची ताकद लावलेली आहे बरोबर आहे आणि त्या चिरंजीवाचं वरदान तुमच्या आयुष्यात राहणार बरोबर आहे. त्याच्या चिरभद्र शंका नाही. म्हणून तर पुढे ऐकल्या, अहो कराती भक्ती ते